नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर आपण मराठी लेखकांना उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टी इथे पोस्ट करत असतो. मराठी लेखकांसाठी हा पहिला चॅनल असेल ज्याच्या थ्रू आपण वेगवेगळी माहिती तुम्हाला देत असतो. अनेक प्लॅटफॉर्मची माहिती मी आजवर दिली आहे. तसेच कंटेंट रायटिंगविषयीही मी भरपूर गोष्टी शेअर केल्या आहेत. आजही एक रिक्वायरमेंट शेअर करणार आहे कंटेंट रायटर्स. इवन काल पण मी आपला जो रायटर शीतल व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे एक रिक्वायरमेंट शेअर केली होती जिथे कंटेंट रायटर मराठी हवे होते. 5 जागा होत्या. तर जे त्या चॅनलवर आहेत त्यांनी पाहिलं असेल आणि अप्लाय केलं असेल. सो प्रत्येक रिक्वायरमेंटचे आम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही. त्यामुळे त्या रायटर शीतल जो चॅनल आहे आपला व्हॉट्सअप तिथेही जॉइन व्हा. म्हणजे अशा काही छोट्या-मोठ्या रिक्वायरमेंट असेल तर मी तिथे शेअर करत असते. तर आजची रिक्वायरमेंट ही जरा खास आहे कारण ही चॅनल एका न्यूज चॅनलसाठी आहे आणि त्यांना मराठी कंटेंट रायटर जरा अर्जंट हवा आहे. मराठी आणि हिंदी लँग्वेजचं तुमचं ज्ञान चांगलं असलं पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी अप्लाय कसं करायचं याची सगळी माहिती मी सांगत आहे. चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब जरूर करा. लाईक, शेअर, हाईप बटन दाबा म्हणजे हा चॅनल आणखीन लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. रिक्वायरमेंट शेअर करते ही आहे त्यांना स्क्रिप्ट रायटर आणि कंटेंट क्रिएटर हवंय. तर ही स्क्रिप्ट रायटर म्हणजे माहिती आहे समजा कुठले न्यूज चॅनल असतात. तर मी न्यूज चॅनलमध्ये जी न्यूज सांगितली जाते त्याचा कंटेंट समोर रेडी असतो आणि जस्ट स्क्रोल डाउन तुम्ही करता आणि तो न्यूजवाले तर ते तो जो कंटेंट म्हणजे ती स्क्रिप्ट आहे ती वाचून दाखवत असतात. तर ते लिहिणारा स्क्रिप्ट रायटर हवाय. आय थिंक मी ज्यांचे वर्कशॉप झालेत कंटेंट रायटिंगची त्यांना माहिती आहे, की न्यूज चॅनलसाठी अशा स्क्रिप्ट पण लिहिल्या जातात. तर कामाचं स्वरूप मेन म्हणजे काय त्यांचे प्राधान्य आहे. पहिले म्हणजे मराठीमध्ये तुमचं उत्कृष्ट लेखन असलं पाहिजे. दुसरं न्यूज आणि सोशल मीडिया फॉर्मॅटची जाण असली पाहिजे. तिसरं म्हणजे जर विषय दिला, कुठे काही न्यूज झाली, तर पटापट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा जे न्यूज चॅनलमध्ये डेडलाईन असतात. म्हणजे साधारण एक वाजता न्यूज आली, तर 1:30 वाजेपर्यंत त्याचं स्क्रिप्ट रेडी पाहिजे. एवढी एवढी अर्जन्सी असते. सो तेवढं तुम्हाला तेवढ्यात तुमचा क्विकनेस असला पाहिजे. हिंदी, मराठी या दोन्ही भाषा तुम्हाला आल्या पाहिजेत. ओके. आणि ही रिक्वायरमेंट कुठे आहे? तर पुणे येथे आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम नाही आहे, वर्क फ्रॉम ऑफिस आहे. त्यामुळे पुण्याच्या कॅन्डिडेटला प्राधान्य इथे असेल. ओके. मध्ये तुम्हाला जर न्यूज रायटिंगचा अनुभव असेल, तर पहिलं प्राधान्य असेल आणि पॉलिटिकल न्यूज लिहिण्याचा पण तुम्हाला अनुभव असला पाहिजे. वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात कंटेंट रायटरचा जेव्हा आपण एखाद्या न्यूज चॅनलमध्ये काम करतो. तर पहिलं म्हणजे ऑनलाईन न्यूज असतात त्याचं एनालिसिस करून रोजच्या रोज ज्या नवीन न्यूज आहेत त्या शोधून काढणे. मी कंटेंट रायटिंगच्या वर्कशॉपमध्ये पण सांगितलंय, की कंटेंट रायटरच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे रिसर्च. रिसर्च करता आला पाहिजे. जर रिसर्च तुमचा स्किल चांगलं असेल तर तुम्हाला न्यूज मिळणं काही अवघड जाणार नाही. दुसरं म्हणजे अँकरसाठी स्क्रिप्ट लिहिणं. हे तर मी मगाशी सांगितलंच. लोकल न्यूज असतील, ट्रेंडिंग न्यूज असेल, पॉलिटिकल न्यूज असेल. तसेच आता फक्त न्यूजसाठी नाही तर जे शॉर्ट व्हिडिओ असतात, सोशल मीडिया असेल त्याच्यासाठी पण कंटेंट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सी कंटेंट रायटर हा खूप वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट लिहीत असतो. सो बऱ्याच म्हणजे अगदी पार क्रिएटिव्ह रायटिंगपासून कंटेंट रायटिंग, कथा, कविता सगळंच लिहीत असतो. सो थोडंसं तुम्हाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे. त्याच्याशिवाय मराठी प्रूफ रीडिंग जमलं पाहिजे. त्याच्याशिवाय कंटेंट तुम्ही आणखीन कशासाठी लिहायचं आहे, तर थंबनेल क्रिएट केले जातात. नंतर न्यूजच्या पोस्ट असतात त्याच्यासाठी लिहिणं असेल, कॅप्शन, स्क्रिप्ट. सो वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला कंटेंट इथे लिहायचं आहे. फक्त कंटेंट लिहायचं नाही, तर रिसर्च बेसवर तुम्ही आयडिया पण द्यायची आहे. सो हे काम खूप चांगलं आहे. याच्यासाठी तुम्हाला त्या न्यूजमध्ये अँकर आहे, एडिटर आहे, ग्राफिक डिझायनर आहे. सो यांच्याशी पण तुम्हाला ताळमेळ साधता आलं पाहिजे. सो अशी एक फक्त स्क्रिप्ट रायटर नाही, तर स्क्रिप्ट रायटर कम कंटेंट क्रिएटर अशी ही रिक्वायरमेंट आहे.
तर पुण्यातल्या कॅन्डिडेट जे असतील, ज्यांना अनुभव असेल, त्यांनी पटापट ईमेल करा. रिक्वायरमेंट जरा अर्जंट आहे. त्यांनी सॅलरी सांगितली आहे 25,000 पर्यंत आणि जर खूप चांगला अनुभव असेल, तर त्याच्यापेक्षा म्हणजे निगोशिएशन्स अजून होऊ शकतात. त्यामुळे खूप सुंदर रिक्वायरमेंट म्हणजे एक संधी आहे. तर पाठवायचं कसं हे लक्षात घ्या. ईमेलमध्ये तुम्ही तुमचा सीव्ही तर अटॅच कराल, पण ड्राफ्टमध्ये म्हणजे ईमेलचा जो मेन ड्राफ्ट असतो त्याच्यात तुमचं नाव, तुमचा अनुभव, ओके, कंटेंट रायटिंग कोर्स जर केला असेल तर त्याचं पण तुम्ही लिहा, की तुम्ही कुठून कंटेंट म्हणजे सपोज आता माझे विद्यार्थी बघत असेल तर अ, इथून तुम्ही माझ्याकडून कंटेंट रायटिंगचा कोर्स केला आहे, हे तुम्ही तिथे नमूद करायचं आहे. सर्टिफिकेट वगैरे कुठलंही लागणार नाहीये, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर करंट सी-टी-सी, एक्स्पेक्टेड सी-टी-सी, नंतर तुम्ही किती दिवसात जॉइन करू शकता. कारण त्यांना अर्जंट रिक्वायरमेंट आहे, तर एक साधारण 15 दिवसात जर जॉइन करणारे असेल, तर त्यांना प्राधान्य आहे आणि तुमचा फोन नंबर. सो या गोष्टी तुम्ही करा. जर तुमच्याकडे हे नसेल म्हणजे सी जर रेडी नसेल, तर एवढ्या गोष्टी लिहून तुम्ही आधी पाठवा. जर त्यांचा रिप्लाय आला, तर पुढे परत तुम्ही सी पाठवू शकता. पण या बेसिक गोष्टी आत्ता पण तुम्ही ज्या रिक्वायरमेंट डिजिटल मार्केटिंग एजन्सी बघा, न्यूज एजन्सी बघा, त्यांना एक्स्पेक्टेड आहे की थोडंसं कंटेंट रायटिंगचं नॉलेज असलं पाहिजे. कारण म्हणूनच मी हे वर्कशॉप इतके वर्ष घेतीये. त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतलाय. कारण नुसतं छंद म्हणून तुम्हाला कंटेंट लिहिता येणं याचा उपयोग होत नाही. थोडंसं या फील्डमध्ये कसं गोष्टी होतात याचंही नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. आणि काय होतं खूप जणांचं मास मीडियाचं शिक्षण झालेलं नसतं. त्यामुळे हा जो कोर्स आहे, हा तुम्हाला एक पूर्ण आयडिया देईल. हा बिगिनर्स फ्रेंडली कोर्स आहे. तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर करा. तुम्हाला कधीही वेळ असेल 2 तास, तर त्याच्यासाठी तुम्ही काढून माझ्याशी संपर्क करू शकता. ओके. सो ज्यांना माहिती आहे सगळं त्यांनी अप्लाय करा आणि तुमचा इंटरव्ह्यूचा कॉल आला तर जरूर कळवा. थँक यू अँड ऑल द बेस्ट.